बुलेटिनच्या सुरुवातीला वैष्णवी प्रकरणातली सगळ्यात मोठी बातमी आहे। वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबाला मदत करणाऱ्या निलेश चव्हाणचा कसून शोध सुरू झालाय। निलेश चव्हाण विरोधात पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे। तसंच हवाई मार्गाने परराज्यामध्ये पळ काढू नये म्हणून विमानतळ प्राधिकरणाकडे निलेशचं वर्णन सुद्धा पाठवण्यात आलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी आहे, हगवणे कुटुंबाला मदत करणाऱ्या निलेश चव्हाणचा आता कसून शोध हा सुरू झालेला आहे। विविध पथक सुद्धा या सगळ्या संदर्भात शोध घेत आहेत। तसंच निलेश चव्हाणच्या कुटुंबियांची सुद्धा चौकशी झालेली आहे। निलेश चव्हाण विरोधात आता पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे। तसंच हवाई मार्गाने परराज्यामध्ये पळ काढू नये यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडे निलेशचं वर्णन पाठवण्यात आलेलं आहे। अविनाश पवार आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात। अविनाश, महत्त्वाची बातमी आहे, निलेश चव्हाणचा कसून शोध सुरू झालेला आहे आणि त्याच्या विरोधात पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे। ऋतुजा, आपण पाहतोय की निलेश चव्हाण हा फरार आहे। खरं तर पोलिसांनी या अगोदरच त्याला अटक करायला हवी होती, कारण त्याचं गुन्ह्याचं रेकॉर्ड यापूर्वीचं आपण पाहिलं तर गंभीर असं आहे। आणि निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातला आता सहआरोपी देखील आहे। मात्र निलेश चव्हाणने अनेक प्रकारे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात धाकधपटशा केल्याचं वेळोवेळी समोर आलेलं आहे। आणि निलेश चव्हाण या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत होता, हे देखील सगळे पुरावे आता समोर येताना दिसत आहेत। त्यामुळे निलेश चव्हाणला लवकरात लवकर अटक करून या प्रकरणामध्ये त्याला आरोपी करून त्याच्यावरचे जे गुन्हे आहेत त्याबाबत त्याला शिक्षा होण्याची तर गरजच आहे। मात्र आता त्याला अटक करण्याचं जे आव्हान पुणे पोलिसांसमोर उभं राहिलंय, त्याच्यामुळे आपण पाहतोय की कालपासूनचा सगळा जर घटनाक्रम पाहिला आपण तर त्याच्या घरावर हा छापा टाकला, तिथे लॅपटॉप हस्तगत केला। त्यानंतर दुपारी देखील पुणे पोलिसांनी तिथे जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला। निलेश चव्हाणचे वडील हे त्यांना सहकार्य करतायत, मात्र त्याचा मोबाईल देखील बंद आहे, तो घरच्यांच्या देखील संपर्कात नाहीये। त्याच्यामुळे आता पोलिसांनी त्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केलेली आहे आणि याचा जो तपास आहे तो सुरू आहे। आता अशी माहिती मिळते सूत्रांकडून आपल्याला की हा निलेश चव्हाण जो आहे तो पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये कुठेतरी लपलेला आहे आणि पुणे पोलीस हा सगळा तपास घेत आहेत। त्यांची 3 ते 4 पथकं यासाठी रवाना झालेली आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी ते कसून तपास घेत आहेत। आणि या बाबतीत आता निलेश चव्हाण हा कदाचित दुपारपर्यंत हा मिळून येण्याची शक्यता देखील निर्माण झालेली आहे। आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार निलेश चव्हाणला कोणत्याही परिस्थितीत कदाचित आज हजर केलं जाईल, अटक केलं जाईल। आणि निलेश चव्हाणवर जे गुन्हे दाखल आहेत या बाबतीत आता त्याच्यावर कोणकोणती कलमं लावली जातील आणि कोणत्या प्रकारे त्याची कायदेशीर प्रक्रिया होईल हे पाहणं गरजेचं असणार आहे। ऋतुजा, अगदी ही महत्त्वाची अपडेट आहे अविनाश। त्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, त्या दृष्टीने सध्या सगळे प्रयत्न सुरू आहेत। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।